नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी साठी जी जवाहर नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते, या प्रवेश परीक्षेचा सायन्स या विषयासाठीचा सविस्तर अभ्यासक्रम या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बघूया इयत्ता 9वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते, या प्रवेश परीक्षेमध्ये सायन्स या विषयावरती कोणकोणत्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। पण याच्या आधी जेव्हा आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यालाच आपण काय म्हणतो, JNVST, ठीक आहे। मग ही JNVST म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप टेस्ट ही परीक्षा देत असतो। तर ही परीक्षा आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी साठी देऊ शकतो, ठीक आहे। मग इयत्ता 6वी साठी जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर इथे तुम्हाला 3 विषयांवरती पेपर द्यावे लागतात। ते 3 विषय कुठले, तर मेंटल एबिलिटी टेस्ट, then arithmetic, and third one is language, ठीक आहे। हे झालं क्लास 6 साठी। पण त्याच जागी जर तुम्ही क्लास 9 साठी ही एग्जाम देत असाल तर विद्यार्थ्याला एकूण 4 विषयावरती हा पेपर द्यावा लागतो। मग हे 4 विषय कोणते, तर या 4 विषयांमध्ये इंग्लिश, हिंदी, मॅथ्स अँड सायन्स, ठीक आहे। या 4 विषयांवरती इयत्ता 9वी साठी आपल्याला प्रश्नपत्रिका विचारली जाते। मग जर विद्यार्थी 6वीत असेल तर विद्यार्थ्याला मेंटल एबिलिटी टेस्ट असेल, अर्थमॅटिक असेल किंवा लँग्वेज असेल। मग लँग्वेज मध्ये विद्यार्थी ज्या मीडियमने हा पेपर देतोय त्या मीडियमने विद्यार्थ्याला प्रश्न विचारले जातात। आता हे झालं इयत्ता 6वी साठी। पण आजचं हे लेक्चर आपण कोणत्या वर्गासाठी बघतोय, तर इयत्ता 9वी साठी। मग 9वीच्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देताना 4 विषयांवरती पेपर द्यायचे। ते 4 विषय कोणते, तर इंग्लिश, हिंदी, मॅथ्स अँड सायन्स। मग जर नवोदय परीक्षा पाहायची झाली तर इयत्ता 6वी आणि 9वी साठी ती घेतली जाते। 6वीचा पेपर पॅटर्न आता आपण पाहिला। मग आपण 9वी साठी बघूया की ही परीक्षा देताना कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। क्लास 9 यासाठी विद्यार्थ्याला इंग्लिश, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स या 4 विषयावरती पेपर द्यायचे। मग हे पेपर कशा प्रकारे असतात, तर इंग्लिश या विषयासाठी 15 क्वेश्चन विचारले जातात, तर हिंदी या विषयासाठी देखील 15 प्रश्न विचारले जातात। पण मॅथ्स आणि सायन्स या विषयावरती प्रत्येकी 35 प्रश्न हे या प्रश्नपत्रिकेत विचारले जातात। सो स्टुडंट्सला 100 क्वेश्चन्सचा पेपर द्यायचा आहे, ठीक आहे। किती क्वेश्चन्स, 100 क्वेश्चन्स, आणि ते किती मार्क्स साठी असतील, तर 100 मार्क्स, ठीक आहे। मग हे 100 मार्क्स कसे असतील, इंग्लिश साठी 15 क्वेश्चन्स, हिंदी साठी 15 क्वेश्चन्स, मॅथ्स साठी 35 क्वेश्चन्स अँड सायन्स साठी सुद्धा 35 क्वेश्चन्स, असे आपल्याला 100 क्वेश्चन्स 100 मार्क्स साठी सॉल्व करायचे असतात, ठीक आहे। मग आपल्याला आज काय पाहायचंय, तर इंग्लिश असेल, हिंदी असेल, मॅथ्स असेल, या विषयांचा सिलेबस तर आपण पाहत आलोय। पण आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सायन्स या विषयाचा सिलेबस पाहायचा आहे। म्हणजे जर आपल्याला हे 35 मार्क्स हवे असतील तर आपल्याला सायन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे। मग या 35 मार्क्स साठी सायन्स विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा किंवा कोणत्या टॉपिक वरती करायचा हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे 35 मार्क्स असतील किंवा जेव्हा तुम्ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असता त्या प्रवेश परीक्षेत एक मार्क महत्त्वाचा असतो। कारण दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी ही परीक्षा देत असतात। या 10,000 विद्यार्थ्यांमधून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड
ही या परीक्षेसाठी होत असते. म्हणजे 10,000 विद्यार्थ्यांतून जर तुम्हाला या 80 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक मार्कचा विचार करायला हवा की तो मार्क तुम्ही कसा मिळवू शकता. कारण या 80 विद्यार्थ्यांमध्ये आला तर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते किंवा जी स्कॉलरशिप भेटते ती मिळेल. मग आता ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कोणती स्कॉलरशिप मिळते तर जर तुम्ही इयत्ता 6वी मध्ये ही प्रवेश परीक्षा देत असाल तर इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण हे विद्यार्थ्याला मोफत दिलं जातं. आणि जर तुम्ही इयत्ता 9वी मध्ये ही परीक्षा देत असाल तर इयत्ता 9वी पासून इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण हे विद्यार्थ्याला मोफत दिलं जातं. मग मोफत शिक्षण तिथे राहण्याची, खाण्याची आणि तुमच्या अभ्यासाची प्रत्येक सोय पाहिली जाते. या मोफत शिक्षणात तुम्हाला उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जातं. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालय स्कॉलरशिप एक्झाम ही सगळ्यात महत्त्वाची एक्झाम मानली जाते. मग आपण इयत्ता 6वी साठी ही परीक्षा देऊ शकता किंवा इयत्ता 9वी साठी ही परीक्षा देऊ शकता. मग आता आपण पाहिलं की आपल्याला कशा प्रकारचा पेपर पॅटर्न येणार आहे. या पेपर पॅटर्न मध्ये 4 विषय होते, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स. मग आता बघूया, जर हे सायन्सला दिलेले 35 प्रश्न असतील, हे 35 प्रश्न नक्की कोणत्या टॉपिक्स वरती विचारले जातात आणि या 35 प्रश्नांना किती मार्क्स असतात. तर या 35 प्रश्नांसाठी आपल्याला 35 मार्क्स विचारले जातील. मग या 35 मार्क कसे मिळवायचे हे आपल्याला आजच्या लेक्चर मधून समजेलच. चला तर मग बघूया सायन्स विषयाचा अभ्यास करताना नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायला हवा. सो जनरल सायन्स, ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय, सायन्स या विषयासाठीचा अभ्यासक्रम पाहायचा आहे. मग सायन्सचा अभ्यासक्रम पाहताना आपल्याला या टॉपिक्स वरती 35 मार्क्स दिले जातात आणि यासाठी आपल्याला 35 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. मग या 35 प्रश्नांना किंवा या 35 प्रश्नांचा अंदाज आपल्याला बांधून घ्यायचा असेल तर त्यासाठी सिलेबस माहित असायला हवा. मग तो सिलेबस हे टॉपिक्स वाचून कळणार आहे का, नाही, त्याची आपल्याला सविस्तर माहिती व्हायला हवी. कारण जर तुम्हाला अभ्यासक्रम कळाला तर तिथून पुढे अभ्यासक्रमाचा सराव असेल किंवा अभ्यास असेल हा आपण योग्य पद्धतीने करू शकतो. त्यासाठी आधी अभ्यासक्रम करणं आवश्यक आहे. मग बघा, पहिला टॉपिक काय सांगितलंय आपल्याला, फोर्स अँड प्रेशर, ठीक आहे. मग फोर्स अँड प्रेशर असेल, साऊंड, केमिकल इफेक्ट्स, हे जे सब्जेक्ट आपल्याला दिलेत हे सगळे सब्जेक्ट किंवा हे सगळे टॉपिक्स कोणत्या सब्जेक्ट मधले तर सायन्स. मग या सगळ्यांचा अभ्यास करण्याआधी आपल्याला काय माहित असायला हवं तर सायन्स म्हणजे काय, ठीक आहे. मग जर आपण सायन्स या सब्जेक्टचा विचार केला तर सायन्स आपल्याला काय सांगत असतं तर प्रॅक्टिकल नॉलेज अबाउट सराउंडिंग, आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचा आपण आपल्या डेली लाईफ मध्ये कसा यूज करू शकतो. म्हणजे हेच प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला कशातून भेटतं तर सायन्स मधून, ठीक आहे. मग सायन्सचे अगेन 4 मेन पार्ट पडतात. सायन्स इज मेनली डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. विच 4 पार्ट्स तर सायन्स इज डिवाइडेड इनटू फिजिक्स, केमिस्ट्री, biology and environmental studies. ठीक आहे. या 4 विषयांवरती आपल्याला हे टॉपिक्स दिलेले आहेत. म्हणजे जे आपल्याला हे टॉपिक्स दिलेत या टॉपिक्स मध्ये काही टॉपिक्स हे फिजिक्सचे असतील, काही टॉपिक्स केमिस्ट्रीचे असतील, काही टॉपिक्स बायोलॉजीचे असतील तर काही टॉपिक्स एन्व्हायरमेंटल स्टडीज वरती आपल्याला विचारलेले असतील. मग बघा, पहिलं काय दिले आपल्याला, फोर्स अँड प्रेशर, ठीक आहे. मग पहिला टॉपिक काय पाहायचा आहे, फोर्स अँड प्रेशर. मग फोर्स म्हणजे काय असतं, प्रेशर म्हणजे काय असतं हे आपल्याला माहित असायला हवं. आता सविस्तर माहिती पाहायचं झालं तर फोर्स काय असतं, फोर्स इज नथिंग बट पुल ऑर पुश. एखाद्या गोष्टीला पुल करणं किंवा पुश करणं म्हणजे तुम्ही काय करताय, त्या गोष्टीला फोर्स अप्लाय करताय. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती काय होत नाही, मुवमेंट मध्ये येत नाही किंवा तिची पोझिशन चेंज करत नाही. त्याला आपण काय म्हणतो, फोर्स अप्लाय करणं किंवा फोर्स.
देन देअर इज मेनी टाइप्स ऑफ फोर्सेस. मग कोणकोणते प्रकार पडतात फोर्सेसचे? तर दोन मेन टाइप्स कुठले? कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. कुठले दोन मेन टाइप्स असतात? कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? अगेन कॉन्टॅक्ट फोर्सचे कोणकोणते प्रकार असतील किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे कोणकोणते प्रकार असतील हे आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचे. मग कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये मस्क्युलर फोर्स असेल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, असे बऱ्याच प्रकारचे फोर्स आपल्याला इथे शिकायचे आहेत. मग फोर्सचं युनिट काय असतं? ठीक आहे. मग फोर्सचं युनिट काय असतं? तर आपण SI युनिट आणि CGS युनिट अशा दोन सिस्टीम मध्ये युनिट्स पाहत असतो. ठीक आहे. मग SI युनिट म्हणजे काय आणि CGS युनिट म्हणजे काय हेही आपल्याला माहित असायला हवं. तर फोर्सचं SI युनिट पाहायचं झालं तर ते काय आहे? न्यूटन. ठीक आहे. आणि CGSचं SI किंवा फोर्सचं CGS युनिट पाहायचं झालं तर ते काय आहे? डाइन. मग फोर्सचं SI युनिट काय किंवा CGS युनिट काय याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे झालं फोर्स बद्दल किंवा फोर्सचे टाइप्स झाले, फोर्सची डेफिनेशन झाली, फोर्सचे युनिट्स देखील आपण पाहिले. आता काय राहते तर फोर्सचा फॉर्म्युला. मग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F = ma. ठीक आहे. मग याच्यात आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? M म्हणजे काय असतं? मास ऑफ द बॉडी अँड A इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. सो आपल्याला एक्झाम्पल मध्ये मास आणि ॲक्सेलरेशन दिलेलं असेल, याच्यावरून आपल्याला फोर्स फाइंड आउट करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे झालं फोर्स बद्दल. नेक्स्ट पॉइंट कुठला दिलाय आपल्याला? प्रेशर. ठीक आहे. आता हे फोर्स बद्दल आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. मग प्रेशर विषयी काय विचारलं जाईल? तर प्रेशरचे डेफिनेशन काय असते? मग बेसिक डेफिनेशन पाहायचं झालं तर एखाद्या परपेंडिक्युलर एरियावरती किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती परपेंडिक्युलर फोर्स किती अप्लाय होतोय याला आपण काय म्हणत असतो? प्रेशर. आता ही झाली प्रेशरची डेफिनेशन. मग डेफिनेशन वरूनच फॉर्म्युला कसा तयार होतो? ठीक आहे. आता काय पाहिजे आपल्याला? प्रेशर बघा. प्रेशर आपण काय सांगतो? सपोज हा एरिया, ह्या एरियावरती जर आपण परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करत असू, ठीक आहे, आपण काय करतोय? परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय करतोय, तर या एरियावरती किती फोर्स अप्लाय होतोय याला आपण काय म्हणत असतो? प्रेशर. ठीक आहे. काय म्हणायचं? प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय तयार होईल? तर फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. काय झाला प्रेशरचा फॉर्म्युला तयार? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग आता याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातील. प्रेशरचा फॉर्म्युला झाला, प्रेशरचे युनिट वरती प्रश्न विचारले जातील किंवा अजून एक नवीन टर्म इथे आपल्याला सांगितली जाते ती म्हणजे थ्रस्ट. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? थ्रस्ट. मग थ्रस्ट वरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन फोर्स अँड प्रेशर तुम्ही डेली लाईफ मध्ये कशा प्रकारे यूज करता याच्यावरही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. फोर्स अँड प्रेशर डेली लाईफ मध्ये कसं यूज करायचं याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढे काय दिलंय? नेक्स्ट टॉपिक म्हणजे साऊंड. ठीक आहे. मग साऊंड म्हणजे काय असतं? साऊंडला आपण कोणत्या फॉर्म मध्ये किंवा साऊंड ही एक काय? एनर्जी. याला आपण साऊंड एनर्जी असंही म्हणू शकतो. मग हे साऊंड एनर्जी आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटत असते? तर साऊंड एनर्जी आपल्याला वेव्ह फॉर्म मध्ये साऊंड एनर्जी काय होत असते? तर साऊंड एनर्जी आपल्याला वेव्ह फॉर्म मध्ये भेटत असते. ठीक आहे.
मग साऊंड कोणकोणत्या मीडियम मधून प्रोपॅगेट होतो, म्हणजे कोणकोणत्या मीडियम मधून ट्रॅव्हल करतो हेही आपल्याला शिकायचे. मग साऊंड एअर मधून पास होतो का, तर यस, आपण एअर मध्ये काय करू शकतो, आवाज आपल्याला ऐकायला येतो, म्हणजे काय झालं, साऊंड एअर मधून ट्रॅव्हल करतोय. साऊंड वॉटर मधून ट्रॅव्हल करू शकतो का, किंवा साऊंड व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करू शकतो का, हे आपल्याला इथं शिकायचे. मग साऊंडचे डिफरंट टाइप्स असतील, किंवा साऊंड कशा प्रकारे तयार होतोय हेही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. साऊंड साठीचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याचे युनिट्स आपल्याला विचारले जाऊ शकतात, किंवा साऊंड याचा तुम्ही कसा वापर करता किंवा करू शकता, म्हणजे डेली ॲप्लिकेशन्स आपल्याला सांगितले जातील. मग साऊंड जर आपल्याला ऐकायचा असेल तर यासाठी ह्युमन बॉडी पार्ट कोणता असतो, तर एअर. मग ह्युमन एअरचं स्ट्रक्चर आणि त्यात असलेले पार्ट्स आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. आता काय राहिलं, नेक्स्ट टॉपिक, केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट. ठीक आहे, काय सांगितले आपल्याला, केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट. आता इलेक्ट्रिक करंटचे जर केमिकल इफेक्ट्स आपल्याला शिकायचे असतील तर आपल्याला सर्वात आधी काय माहित असायला हवं, की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. ठीक आहे, कशाला इलेक्ट्रिक करंट म्हणायचं हे आपल्याला माहित असायला हवं. देन इलेक्ट्रिक करंट नंतर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि देन केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, त्यात असणाऱ्या बेसिक टर्म्स आणि हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जर आपण समजून घेतला तर केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने समजू शकतं. मग आता याचा अभ्यास करताना नक्की कोणते पुस्तक वापरायला हवं, तर हे हीटिंग इफेक्ट किंवा केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे आपल्याला क्लास 8 म्हणजेच 8वीच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहायला मिळेल, किंवा 9वी आणि 10वीच्या सायन्स बुक मध्येही आपल्याला हे चॅप्टर मिळून जातील. मग जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या सब्जेक्टचा अभ्यास करायचा असेल तर यासाठी आपण इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचे स्टेट बोर्डचं सायन्स बुक यूज करू शकतो, किंवा NCERT या बोर्डसाठी क्लास 8चं सायन्स बुक आपण रेफर करू शकतो. ठीक आहे, या 3 बुक्स मध्ये जर स्टेट बोर्डचा स्टडी करत आहात किंवा स्टेट बोर्डचा स्टडी करत असाल तर 8वी 9वी आणि 10वी, आणि जर NCERTच्या बुक मधून या सिलेबसचा आपण अभ्यास करणार असेल तर इयत्ता 8वी साठीचं जे सायन्स बुक आहे NCERTचं, याचा आपल्याला ॲज अ रेफरन्स म्हणून यूज होऊ शकतो. मग यात आपल्याला केमिकल इफेक्ट्स काय असतात किंवा इलेक्ट्रिक करंट बद्दल संपूर्ण माहिती मिळून जाते. आता नेक्स्ट चॅप्टर कोणता दिलाय, तर लाईट. ठीक आहे, आता कुठला टॉपिक पाहायचा आहे आपल्याला, लाईट. मग लाईट वरती आपल्याला लाईट म्हणजे काय असतं, जर लाईट एनर्जी पाहायचं झालं तर लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, पण लाईटला कसं नेचर असतं, ड्युअल नेचर. ठीक आहे, म्हणजे लाईट आपल्याला 2 प्रकारे भेटू शकते. मग हे ड्युअल नेचर कुठलं असतं, तर एक असतं पार्टिकल अँड सेकंड वेव्ह. सो लाईट आपल्याला 2 फॉर्म मध्ये मिळू शकते, एक पार्टिकल फॉर्म आणि एक वेव्ह फॉर्म. मग पार्टिकल फॉर्म मध्ये असलेले ॲप्लिकेशन्स किंवा प्रॉपर्टीज आणि वेव्ह फॉर्म मध्ये असलेले लाईटचे प्रॉपर्टीज किंवा काही रूल्स असतील ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर काय सांगितलंय, सम नॅचरल फेनॉमेनॉन. मग यात आपल्याला काही कन्सेप्ट दिले असतील किंवा काही रूल्स दिले असतील ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. आता पुढचा चॅप्टर काय दिलाय, सोलार सिस्टीम, स्टार्स अँड कन्स्टलेशन. ठीक आहे, मग सोलार सिस्टीम म्हणजे काय असतं, स्टार्स काय असतात आणि कन्स्टलेशन कशा प्रकारे तयार होतं किंवा कशाला म्हणायचं हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे.
मग सोलार सिस्टीम बाबत तुम्हाला जर संपूर्ण माहिती हवी असेल तर इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचं स्टेट बोर्डच्या सायन्स बुक मधला जे शेवटचा चॅप्टर असतो, प्रत्येक बुक मधला शेवटचा चॅप्टर हा सोलार सिस्टीम, स्टार्स किंवा कन्स्टलेशनची इन्फॉर्मेशन देणारा असतो. त्यामुळे आपण या चॅप्टरसाठी हे सगळे बुक्स रेफर करू शकतो. मग इयत्ता 7वी मध्ये आपल्याला स्टार्स अँड कन्स्टलेशन विषयी माहिती दिली आहे. तर क्लास 10th मध्ये स्टार्स जे आपल्याला ट्विंकल होताना दिसतात, मग ते कशा प्रकारे ट्विंकल होतात, की स्टार ट्विंकल होतात की नाही, या गोष्टींवर ही माहिती दिली आहे. मग रेनबो काय असतो किंवा रेनबो कशा प्रकारे तयार होत असतो. आणि सोलार सिस्टीम वरती जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर क्लास 6 and 7चं बुक सोलार सिस्टीम साठी हे खूप फायद्याचं राहील. सो नेक्स्ट काय दिले आपल्याला, मेटल्स अँड नॉन मेटल्स. मग मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये मेटल्स कशाला म्हणायचं, मेटल्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील किंवा मेटल्सची नावंही असतील. सिमिलरली नॉन मेटल्स साठी की ते नॉन मेटल्स आहेत हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित असायला हव्यात. मग नॉन मेटल्सच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात किंवा नॉन मेटल्सचे एक्झाम्पल असतील हे सगळं आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे जर आपल्याला मेटल्स अँड नॉन मेटल्स वरती एखादा क्वेश्चन विचारला, फॉर एक्झाम्पल आपल्याला 4 नावं दिली आहेत, या 3 मेटल्सची नाव आहेत आणि एक काय आहे तर नॉन मेटल. मग फाइंड ऑड वन आउट असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे समजायला हवं की दिलेल्या 4 शब्दांमध्ये 3 मेटल आहेत आणि एक नॉन मेटल आहे. मग हे डिफरन्सिएशन आपण कशा प्रकारे करू शकतो तर मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज जर पाहिल्या तर त्या प्रॉपर्टीज वरून आपल्याला मेटल कशाला म्हणायचं आणि नॉन मेटल कशाला म्हणायचं हे समजू शकतं. त्यामुळे याच्यावरती जरी प्रश्न विचारला तरी तो आपण इझिली सोडवू शकतो. देन कोल अँड पेट्रोलियम. नेक्स्ट टॉपिक काय सांगितलंय आपल्याला, कोल अँड पेट्रोलियम. मग कोल कशा प्रकारे तयार होतं किंवा कोल आपल्याला नेचर मधून कसं भेटतं. देन टाइप्स ऑफ कोल आणि त्याचे ऍप्लिकेशन या चॅप्टर मध्ये शिकायचे. सिमिलरली फॉर पेट्रोलियम, मग पेट्रोलियम मध्ये डिझेल असेल, केरोसिन असेल किंवा पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला नेचर पासून कशा भेटतात, त्याला आपण डेली लाईफ मध्ये युजफुल कसं बनवतो आणि त्याचं कन्झर्वेशन कसं करायला हवं हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. तर पुढचा टॉपिक काय दिलाय आपल्याला, फोसाईल फ्यूल्स, कंबशन अँड फ्लेम. ठीक आहे. मग फोसाईल फ्यूल्स असतील, कंबशन असेल, या कंबशनमुळे कोणकोणते गॅसेस हवेमध्ये पसरत असतील किंवा फ्लेम मध्ये कोणकोणते गॅसेस तयार होतात. मग जेव्हा ते एअर मध्ये जातात तेव्हा त्यांच्यापासून पोल्युशन होतं की ते आपल्याला युजफुल असतात हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. चॅप्टरचं नाव काय, फोसाईल फ्यूल्स, कंबशन अँड फ्लेम. मग आता आपण काय करतो, इयत्ता 9वी साठी जी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते या प्रवेश परीक्षेमध्ये सायन्स या विषयासाठीचा जो सिलेबस दिलाय त्या सिलेबसची सविस्तर माहिती पाहतोय. टॉपिक कुठले पाहिले आपण, फोर्स अँड प्रेशर, साऊंड, केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट, लाईट, सम नॅचरल फेनॉमेना, सोलार सिस्टीम, स्टार्स अँड कन्स्टलेशन, मेटल्स अँड नॉन मेटल्स, कोल अँड पेट्रोलियम, फोसाईल फ्यूल्स, कंबशन अँड फ्लेम. आता मग एवढ्याच टॉपिक वरती आपल्याला 35 प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर विचारले जाऊ शकतात. त्यातला एक जरी टॉपिक घेतला तर एका टॉपिक वरती 50-50 प्रश्न सुद्धा सहज तयार होऊ शकतात. पण इयत्ता 9वी साठी आपल्याला अजून सिलेबस बाकी आहे. कारण आपण काय पाहिलं तर की सायन्स 4 पार्ट मध्ये डिवाइड होते. म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज असेल. मग आपण जे हे टॉपिक पाहिले यात आपल्याला पहिला चॅप्टर हा फिजिक्स साठी दिलेला दिसतोय. साऊंड अल्सो फॉर फिजिक्स, देन केमिकल इफेक्ट्स ऑफ करंट, करंट आलाय म्हणजे कशासाठी असणार, फिजिक्स साठी. देन लाईट पण फिजिक्स साठी. नॅचरल फेनॉमेना इज अल्सो फॉर फिजिक्स. देन सोलार सिस्टीम. बट मेटल्स, नॉन मेटल्स, कोल अँड पेट्रोलियम आणि फोसाईल फ्यूल्स, कंबशन अँड फ्लेम हे कशासाठी विचारले जातात तर केमिस्ट्री या सब्जेक्ट मधील चॅप्टर असतात. मग हे किती झाले आपल्याला
2 सब्जेक्ट वरती प्रश्न विचारलेत. मग राहिले कुठले? बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग याच्यावरती कोणकोणते टॉपिक्स दिलेत ते बघूया. मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फूड प्रिझर्वेशन. ठीक आहे, काय टॉपिक दिले आपल्याला? मायक्रो ऑर्गॅनिझम अँड फूड प्रिझर्वेशन. मग मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय असतं? तर ऑर्गॅनिझम दॅट कॅन नॉट बी सीन बाय अवर नेक्ड आय. म्हणजे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम बघू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो म्हणजे सगळ्यात लहान. मग या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण फूड प्रिझर्वेशन कसं करू शकतो? फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय की फूड पॅकेजिंग असेल किंवा एखादं फूड तुम्हाला जास्त काळ टिकवायचे तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून तुम्ही ते कशा प्रकारे टिकवू शकता, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपल्याला एखादं फूड बनवता येतं का हेही आपल्याला इथे शिकायचे. जसं की फॉर एक्झाम्पल पाहिलं कर्ड. ठीक आहे, मग कर्ड कशापासून बनत असतं? तर मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. मग तिथं कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो किंवा ते कशा प्रकारे त्याच्यावरती प्रोसेस केली जाते हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तर काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. मग युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण फूड प्रिझर्वेशन करू शकतो, अँटीबायोटिक्स तयार करू शकतो, आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे डिसीज पसरू शकतात. ठीक आहे, मग हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, आणि ते त्यांचा कोणता रोल प्ले करतात याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन नेक्स्ट चॅप्टर इज द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. यालाच आपण बायोटिक काय म्हणतो? बायोटिक और अबायोटिक. ठीक आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. मग बायोटिक आणि अबायोटिक किंवा लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स काय असतात, त्यांचं डिफरन्शिएशन कशा प्रकारे केलं जातं ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. नेक्स्ट पॉइंट काय दिलाय? कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग मित्रांनो, तुम्ही जर आजकाल न्यूज पाहत असाल तर न्यूज मध्ये आपल्याला दाखवलं जातं की एखादा लायन असेल किंवा एखादा ॲनिमल असेल जो आता रेअरली दिसतो, त्यात पण त्यांच्या स्पीसीज काय होत चाललेत? कमी होत चाललेत. आता ॲनिमल्स विषयी आपल्याला समजतं, पण असे बरेच प्लांट्स असतील की जिथे अजून माणूस पोहोचलेला नाही, ते प्लांट्स पण काय होत असतील किंवा त्यांचे स्पीसीज काय होत चाललेत? कमी होत चाललेत. बरेच प्लांट्स हे मेडिसिनल प्लांट्स असतात की जे मेडिकल सायन्स मध्ये त्याचा यूज होतो. मग ते प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील जे आता कमी होत चाललेत किंवा आता रेअरली दिसू लागलेत, त्यांचं कन्झर्वेशन कशा प्रकारे करायचं किंवा ते कन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. मग त्यासाठी प्लांट्स काय असतात, ॲनिमल्स काय असतात आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं असतं हे आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे, आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ठीक आहे, मग प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम कशी असते ते आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. मग एका प्लांट्स पासून आपण वेगवेगळे प्लांट्स कसे तयार करू शकतो किंवा ॲनिमल्स मध्ये ही रिप्रोडक्शन सिस्टीम कशा प्रकारे रन होते याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढचा टॉपिक काय दिलाय? पोल्युशन, एअर अँड वॉटर. ठीक आहे, मग पोल्युशन हा आजकालचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सिटीजमध्ये पाहिलं आपण तर बऱ्याच प्रकारे पोल्युशन पसरत चाललंय. मग हे पोल्युशन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. आता इथे कुठले दिले आपल्याला? एअर अँड वॉटर. मग एअर पोल्युशन काय असतं? ते एअर पोल्युशन कोणकोणत्या घटकांमुळे होतं किंवा कोणकोणत्या गॅसेसमुळे होतं हे आपल्याला इथे शिकायचे. किंवा वॉटर पोल्युशन काय असतं, आणि वॉटर पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल हे मानवी जीवनाला म्हणजेच आपल्याला कशा प्रकारे हार्मफुल ठरू शकतं हे या चॅप्टर मध्ये पाहायचे. आता जर एखादा प्रॉब्लेम दिलाय तर त्यावरती सोल्युशन ही बघायला हवं. मग हे पोल्युशन कमी करण्यासाठी एखादं सोल्युशन किंवा यासाठी आपण काय वेगळी पद्धत वापरू शकतो का हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे, आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता काय राहिलं? सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक्स.
ठीक आहे, काय सांगितलंय, सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक. मग सिंथेटिक फायबर्स काय असतात किंवा ते कशा प्रकारे तयार केले जातात, आणि प्लास्टिक ज्या मटेरियल पासून बनतं ते मटेरियल आपल्यासाठी कसं हार्मफुल आहे हे आपल्याला चॅप्टर मध्ये शिकायचे. मग तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की प्लास्टिक हे लवकर नष्ट होत नाही. ठीक आहे, मग जर तुम्हाला प्लास्टिकला नष्ट करायचे तर त्या कशा प्रकारे केलं जाईल किंवा प्लास्टिकला अदर ऑप्शन म्हणून आपण दुसरं काही मटेरियल यूज करू शकतो का, हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. आणि आता शेवटचा चॅप्टर काय सांगितलंय आपल्याला, क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. म्हणजे जर क्रॉप प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट हा चॅप्टर आपण पाहिला तर हा चॅप्टर आपल्याला ॲग्रिकल्चर विषयावरती नॉलेज देणार आहे. मग क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय असतं किंवा त्याचं प्रोडक्शन कसं करावं आणि त्यासाठी कशा प्रकारे मॅनेजमेंट असावं हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे. ठीक आहे, मग आपण जर हे चॅप्टर पाहिले तर मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स किंवा रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हे चॅप्टर आपल्याला सायन्स मधल्या बायोलॉजी ब्रांच वरती दिलेले आहेत. आता त्याच जागी जर आपण पोल्युशन पाहिलं, मग एअर अँड वॉटर असेल किंवा सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक असतील आणि क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हे आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज वरती विचारले जाणारे चॅप्टर आहेत. मग जर आपण पूर्ण सिलेबस पाहिला तर या पूर्ण सिलेबस मध्ये आपल्याला काही चॅप्टर फिजिक्स वरती दिलेले आहेत, काही चॅप्टर केमिस्ट्री वरती दिलेले आहेत, काही चॅप्टर बायोलॉजी वरती दिलेले, तर काही चॅप्टर एन्व्हायरमेंटल स्टडीज साठी दिलेले आहेत. मग या सगळ्या टॉपिक्सचा जर आपण योग्य प्रकारे अभ्यास केला तर आपले हे 35 मार्क्स कुठेही जाणार नाहीत. मग कोणकोणते टॉपिक्स पाहिले आपण, ठीक आहे. बघा, मग जनरल सायन्स किंवा सायन्स या विषयाचा अभ्यास करताना मेन टॉपिक कुठले दिलेत, तर फोर्स अँड प्रेशर, साऊंड, केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, लाईट, सम नॅचरल फेनॉमेना, सोलार सिस्टीम, स्टार्स अँड कन्स्टलेशन असेल, मेटल्स अँड नॉन मेटल्स, कोल अँड पेट्रोलियम, फॉसाईल फ्यूल्स, कंबशन अँड फ्लेम्स. पुढे दिले मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फूड प्रिझर्वेशन, द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, मग पोल्युशन त्यात एअर अँड वॉटर पोल्युशन, सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक, क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. ह्या आपल्याला एकूण किती टॉपिक्स दिलेत, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. म्हणजे या 15 टॉपिक्स वरती आपल्याला एकूण 35 क्वेश्चन्स विचारले जातील. आणि हे 35 क्वेश्चन्स किती मार्क्स साठी असतील, तर 35 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे या 15 टॉपिक्स वरती जर आपण योग्य प्रकारे अभ्यास केला किंवा करेक्ट गायडन्स मध्ये अभ्यास केला तर हे 35 मार्क्स आपल्याला इझिली पडू शकतात. मग आता याचा अभ्यास कशा प्रकारे करावा, तर मित्रांनो, डबल ओ अकॅडमी आता तुमच्यासाठी ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहे. म्हणजे तुम्ही जर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मग इयत्ता 6वी साठी किंवा इयत्ता 9वी साठी अभ्यास करत असाल किंवा इयत्ता 5वी साठी जी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, इयत्ता 8वी साठी जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही आमच्या या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता. मग आता या ऑनलाईन बॅचेसला जॉईन का करायचं,
तर या ऑनलाईन बॅचमध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. देन जुन्या प्रश्नपत्रिका सराव. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव हे खूप महत्त्वाचं असतं, कारण जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किंवा प्रश्नांचा अंदाज येत असतो. नंतर फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये पुरवल्या जातात. त्यामुळं या ऑनलाईन बॅचेसला नक्की जॉईन करा आणि सोबत मिळून ही स्कॉलरशिप परीक्षा पास होऊया. तुम्हाला जर या ऑनलाईन बॅचेसबद्दल अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.